अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे हे खरं तर शासकीय सेवेत चांगल्या पदावर कार्यरत होते। सारी सुख पायाशी लोळण घालायची, पण अशातच त्यांच्या एका सहकार्याचा अपघात झाला। अनेकदा धावपळ करूनही केवळ मर्यादा आणि बंधनं यामुळे त्यांना सहाय्य करता न आल्यानं त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला। या प्रसंगात असताना आपली नोकरी आणि अधिकार कुठल्या तरी यंत्रणेच्या नियमात अडकून राहिले आणि समोर असूनही आपल्या सहकार्याला वाचवू शकलो नाही याची खंत विठ्ठलरावांना सतावत राहिली। पुढे याच विचारातून त्यांनी आपल्या शासकीय पदाचा राजीनामा दिला। मी छत्रपती ग्रामसेवक पतसंस्थेचा जिल्ह्याचा चेअरमन होतो। चेअरमन असताना मी पण साधारणतः 20 वर्ष त्या संस्थेचा चेअरमन होतो। चेअरमन असताना माझ्याकडून सभासदांचे हिताचे चांगले निर्णय झाले। मी संस्था ताब्यात घेतली त्यावेळेस ती 2.5 कोटीवर होती। ती मी 2.5 कोटीवरून साधारण संस्था 30 कोटीवर नेली। म्हणजे मला संस्थेच्या त्याच्यात कामकाजाबद्दल थोडंसं माहिती झालं। सभासदाच्या हिताचे निर्णय करायला लागलो। आमचा एक सभासद आजारी पडला। आजारी पडल्यावर त्यांनी लिमिटेड कर्ज होतं तेवढं ते उचललेलं होतं, पण आजारीपणात सुद्धा आपण त्याला संस्था कर्ज देऊ शकत नाही ही बाजू पाहिल्यावर मला त्यावेळेस खंत वाटली मनाला की जर आपण आपली संस्था असली किंवा आपली आर्थिक प्रगती चांगली असती तर आपण ह्याचे प्राण वाचवू शकलो असतो। ती खंत मनात धरून मी त्या संस्थेचं माझ्या वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटचा प्रस्ताव सादर केला। भोवतालची माणसं हाच आपला लाख मोलाचा ऐवज असतात, त्यांना वेळीच जगता यायला हवं असा विचार करणाऱ्या विठ्ठलरावांनी ग्रामीण भागातील सामान्य माणूस आर्थिक स्वावलंबी व्हावा या उद्देशानं वृद्धेश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली। श्रीगोंदा तालुका हा प्रयोगशील शेतीसाठी विशेष ओळखला जातो, परंतु येथील शेतकऱ्यांना अनेक समस्या होत्या। शेती आणि शेतकरी विकसित होण्यासाठी शेतमालाला हवी तशी बाजार मूल्ये आणि बाजारपेठ मिळायला हवी या विचारानं विठ्ठलराव वाडगे यांनी खाजगी तत्वावर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली। बी बियाणांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीपासून तर पीक कर्ज आणि अगदी स्थानिक बाजारपेठ सुद्धा उपलब्ध झाल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं जीवनच पालटून गेलं। एक्स्ट्रा जो मोटर भाडे 2-2.5 रुपये जो खर्च होतो तो जर इथं पारगाव फाट्यावर आणल्यानंतर तो आपला 1-2 रुपये खर्च वाचतो। आणि शेतकऱ्यांना विनंती माझी, जो आपला तिकडं सोलापूरला जो कांदा रेट मिळतोय तोच श्रीगोंदात कोल्हापूरला जो आम्ही तिकडं बी विकून बघितलेला आहे आणि इथं बी विकून बघितलेला आहे, तर इथं 2-2.5 रुपयाचा फरक पडतोय। तिथं 27 गोण्या पाठवल्या तर तिथं 27,000 पट्टी लागली ना, आज त्या 27 गोण्या इथंच आणल्यात तर 32,000 रुपये पट्टी लागली। त्याच्या अगोदर आम्हाला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मुंबई ह्या ठिकाणी माल घेऊन जावं लागत असे, परंतु तिकडं माल नेल्याच्या नंतर जे ट्रॅव्हलिंगचा खर्च होता तो आमचा पूर्ण कमी झाला। म्हणजे जो 100%च्या आसपास येतो तो 20%वरती आला आणि त्याच्या माध्यमातून सगळं आम्हाला चांगला नफा मिळाला। आणि ज्यावेळेस आपला निलाव होतो, निलाव झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त 1 तासानंतर ज्याचं अकाउंट असेल त्या अकाउंटला त्यांचे पैसे पे होतात किंवा ज्यांना रोख स्वरूपात लागत असेल ते रोख स्वरूपात मिळतात। फक्त शेतकरीच नव्हे तर अनेक मजूर, रोजगार आणि व्यावसायिकांना वृद्धेश्वरचं पाठबळ मिळू लागलं। याशिवाय शेतकरी महिलांसाठीही याच बँकेच्या सहकार्यानं चैतन्य महिला बचत गट पतसंस्थेची स्थापना करून विठ्ठलराव वाडगे यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला। आज या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना माफक दरात कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। याशिवाय व्यावसायिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं। विठ्ठलराव वाडगे यांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या या निर्णयामुळे श्रीगोंदासारख्या ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळाला।
आम्ही महिला एकत्रित येऊन बचत गट तयार केला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून मग थोडी आपण 30 रुपये काम करतो तर 15 रुपये त्याच्यात बचत टाकू, 15 रुपये आपण खर्चू, असं करून आम्ही बचत वाढत गेलो. तर आम्ही 100 ते 200 रुपयापर्यंत बचत मागं टाकायला लागलो. मग आता मुलांचा खर्च आला. 2 मुलं आहेत मला, त्या दोन्ही मुलांचं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ह्या उद्योगाच्या माध्यमातून मला आहे ना असं कमीत कमी 500 रुपये तरी असं रोज मिळू लागला. मग त्याच्यानंतर मी माझ्या मुलाचं लग्न केलं, शिक्षण केलं. नंतर मग सुनबाई पण कमी शिकलेली असल्यामुळं मी पण तिचं पण शिक्षण केलं, ॲडमिशन घेतलं. असं वाटायचं की आपण मागं राहिलो तर आपल्या सुना मुलं मागं न राहावा. महिलांच्या घरगुती छोट्या व्यवसायापासून सुरू झालेल्या या प्रवासाची मजल आता मोठ्या प्लांटपर्यंत पोहोचली असून रोजगाराच्या संधी देणारं हे क्षितिज आता अधिक विस्तारत आहे. आजच्या 21व्या शतकात महिला कितीही उच्च शिक्षित असल्या तरी आर्थिकदृष्ट्या त्या स्वावलंबी नाहीत. ही गरज ओळखूनच साहेबांनी सन 2019 रोजी चैतन्य महिला बचत गटाची पतसंस्था स्थापन करण्याचा निश्चय केला. ही संस्था स्थापन केल्यानंतर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक पाठबळ देणे हे महत्त्वाचे उद्देश संस्थेपुढे होते. त्याप्रमाणेच आपण ग्रामीण भागातील महिलांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकलो. विविध संस्थांशी आपण टायअप करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांना विविध रोजगाराची प्रशिक्षण देखील आयोजित केली जातात. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मालाची महिलांपर्यंत नेण्याची सोय, त्याचप्रमाणे महिला त्यावरती प्रोसेसिंग करून त्यांनी तयार केलेला माल देखील बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण या संस्थेमार्फत करतो. महिलांना कोणत्याही प्रकारची आर्थिक पाठबळ आपली संस्था करण्यास सदैव तत्पर असते. शेतकरी, महिला आणि व्यावसायिक बांधवांसाठी केलेल्या या कार्यासोबतच चैतन्य फाउंडेशन ही विठ्ठलराव वाडगे यांची स्वतंत्र संस्था सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देते आहे. खेड्यापाड्यात वस्तीवर असलेल्या नागरिकांसाठी आरोग्य शिबिरं तसंच महिलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. आज वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या श्रीगोंदा येथील मुख्य शाखेसह दौंड, पुणे, बारामती, पंढरपूर, अहमदनगर, आळंदी, जामखेड, पारगाव सुद्रिक आणि पारगाव फाटा अशा अनेक शाखा कार्यरत आहेत. जिव्हारी लागलेला एक क्षण सोबत घेऊन ग्रामसेवक पदाचा राजीनामा देणाऱ्या विठ्ठलराव वाडगे यांनी उभारलेल्या या साम्राज्याचा हा प्रेरणादायी प्रवास उद्योजकतेसोबतच सामाजिक जबाबदारी आणि सामान्य माणसांप्रती आत्मीयतेचा संदेश देणारा आहे. एक व्यक्ती वाचवण्यात कमी पडल्याचं शल्य मनात ठेवून आता हजारो रुग्णांना जीवदान देणारं भव्य असं सेवा सदन हॉस्पिटल विठ्ठलराव वाडगे आणि त्यांची टीम श्रीगोंदा येथे साकारत आहेत. माणूस म्हणून पराकोटीचं समाधान देणारा याहून मोठा क्षण अजून कोणताच नसेल.